ओके. सो काल आपण व्हॉल्यूमपर्यंत सेकंड चॅप्टरमध्ये आपण प्राईजपर्यंत आलो होतो. सो आज सेकंड चॅप्टर जो आपला अपूर्ण राहिला होता तोच आज कंटिन्यू करतोय आपण. ओके. सो नेक्स्ट आहे व्हॉल्यूम. मार्केटमध्ये जर व्हॉल्यूम असेल तर आपण जर ट्रेड करत असेल तर बेनिफिट जास्त असतो. जर व्हॉल्यूम विदाऊट व्हॉल्यूमची जर ट्रेडिंग आपण मार्केटमध्ये करत असाल तर लॉस होण्याचे चान्सेस बहुतेक जास्त वाढत असतात. बिकॉज जर व्हॉल्यूमच नसेल म्हणजे बायर्स आणि सेलर्सच जर मार्केटमध्ये नसतील तर आपण घेतलेले जी ऑर्डर आहे ती ऑर्डर मॅक्झिमम टाइम्स मार्केटमध्ये होल्डवरतीच राहण्याची शक्यता जास्त असते. सो मग व्हॉल्यूम जास्त आहे की कमी आहे हे कसं समजायचं आहे? व्हॉल्यूम जास्त आहे की कमी आहे हे कसं समजायचं आहे आपल्याला? तर व्हॉल्यूम कॅन्डलस्टिक्सवरती समजू शकतो. मॅक्झिमम टाइम्स मार्केटमध्ये जर जास्तीत जास्त स्ट्रेंथ जर असेल, कॅन्डलस्टिक्समध्ये जर जास्त स्ट्रेंथ असेल, स्ट्रेंथ म्हणजे काय की लॉंग टाईपची जर कॅन्डलस्टिक लागत असेल, जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो इथे. सो मार्केटमध्ये ज्या वेळेस व्हॉल्यूम असतो, चाहे तो सेलिंग साईडला असेल किंवा बाईंग साईडला असेल, त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त मोमेंट होत असते. सो मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे की नाही आहे हे कसं समजणार आपण? हे बघा, इथं मार्केटमध्ये व्हॉल्यूम आला आहे. हे जे मोठे मोठे कॅन्डलस्टिक्स लागत आहेत, मोठी कॅन्डलस्टिक लागली तर बाईंग साईडला व्हॉल्यूम जास्त आलेला आहे. मोठी कॅन्डलस्टिक रेड कलरची लागली तर सेलिंग साईडला जास्त व्हॉल्यूम आलेला आहे. सो ज्या वेळेस मार्केट्समध्ये जास्त व्हॉल्यूम येतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसतो त्यावेळेस आपला साईडवेज मार्केट लागत असतं. जसं की बघा, हे बघा, छोटे छोटे कॅन्डलस्टिक दिसत आहे तुम्हाला, छोटे छोटे कॅन्डलस्टिक दिसत असतील तुम्हाला इथे. हे बघा, हे छोटे छोटे कॅन्डलस्टिक दिसत असतील तुम्हाला. सो या छोट्या छोट्या कॅन्डलस्टिक्स जेव्हा लागतात त्यावेळेस मार्केटमध्ये बिलकुल मोमेंट नसते किंवा मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसतो बिलकुल. ज्यावेळेस स्ट्रॉंग कॅन्डलस्टिक लागत असते त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे असं समजलं जातं. मग चाहे बाईंग साईडला असेल किंवा सेलिंग साईडला असेल. जर सेलिंग साईडला असेल तर रेड कलरच्या मोठ्या मोठ्या कॅन्डलस्टिक्स लागतील लॉंग टाईपच्या, आणि जर सेलिंग म्हणजे बाईंग साईडला जर असेल तर ग्रीन कलरच्या मोठ्या मोठ्या कॅन्डलस्टिक्स लागतील. बाईंग साईडला जर व्हॉल्यूम असेल तर ग्रीन कलरच्या कॅन्डलस्टिक्स मोठ्या मोठ्या लागतील आणि त्यावेळेस मार्केट वरती जातं. ज्यावेळेस व्हॉल्यूम सेलिंग साईडला मोठं जास्त असतो रेड कलरच्या कॅन्डलस्टिक्समध्ये, त्यावेळेस मार्केट फास्टमध्ये खाली जाण्याची शक्यता असते. सो अशा वेळेस काय करायचं आहे? अशा वेळेस ज्यावेळेस मार्केटमध्ये जास्त व्हॉल्यूम असेल त्यावेळेस आपल्याला एंट्री करायची आहे, आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये बिलकुल बी व्हॉल्यूम नसेल त्यावेळेस आपल्याला एंट्री घेण्यापासून अवॉइड करायचं आहे. क्लिअर सर इथपर्यंत तुम्हाला? अच्छा मनोज सर, आपको आवाज़ आ रहा होता है तो हमें ट्रेड नहीं करना होता है. क्लियर, समझ में आ रहा है आपको? हाँ जी सर. तो मार्केट में वॉल्यूम है कि नहीं कैसे समझा जाता है? देखो, ये है चार्ट पे, देखिए आप कि जब भी ग्रीन कलर की कैंडलस्टिक्स बड़ी बड़ी लगती है ना तब समझा जाता है कि मार्केट में बहुत ज़्यादा वॉल्यूम है. और जब मार्केट में बहुत ज़्यादा वॉल्यूम होता है तो कैंडलस्टिक्स लंबी लंबी लगती है, बड़ी बड़ी लगती है और मार्केट बहुत ज़्यादा ऊपर जाता है. जब
रेड कलर की कैंडलस्टिक्स बड़ी बड़ी लगती है, जब लंबी वाली लगती है तो इसका मतलब ये होता है कि वॉल्यूम साइड में, सेलिंग साइड में बहुत ज़्यादा वॉल्यूम है, और फिर सेलिंग साइड में जब भी ज़्यादा वॉल्यूम रहता है तो मार्केट नीचे जाता है। तो अगर सेलिंग साइड में वॉल्यूम ज़्यादा है तो मार्केट नीचे जाएगा, बाइंग साइड में वॉल्यूम ज़्यादा है तो मार्केट ऊपर जाएगा। और जब वॉल्यूम मार्केट में नहीं रहता है तो ऐसी साइडवेज मार्केट चलता है। यहाँ पे देखिए छोटी छोटी कैंडलस्टिक्स लगती है मार्केट में, राइट? समझ में आ रहा है आपको? वॉल्यूम क्या चीज़ होती है, हाँ जी समझ में सर। आएगा आपको? हाँ जी, आ गया समझ। ओके। तो भाई नेक्स्ट है डीमैट अकाउंट्स। देखो मार्केट के अंदर जो भी हम ट्रेडिंग करने के लिए प्लेटफॉर्म यूज करते हैं उसको डीमैट अकाउंट बोलते हैं। जैसे कि स्टॉक्स कार्ड है, एंजल है, 5 पैसा है, जीरोदा, अपस्टॉक, ये जो है मार्केट के अंदर अभी लगभग 350 से भी ज़्यादा ब्रोकर्स मार्केट में हैं। तो डीमैट अकाउंट्स आप अलग अलग इसमें ओपन कर सकते हैं, लेकिन इसके अंदर हम देखना चाहिए कि मार्केट्स के अंदर डीमैट अकाउंट कौन से कंपनी को ओपन करना चाहिए, क्या क्या चीज़ें देखनी चाहिए, उसका ब्रोकरेज चार्जेस क्या होते हैं या फिर उसके अदर चार्जेस क्या होते हैं, ये सारी चीज़ें देखनी चाहिए हम लोगों ने। इसके बारे में थोड़ा बाद में डिटेल्स में बात करते हैं, ठीक है? सो अब मैं मराठी में समजत आहों सर को. सर डीमॅट अकाउंट्स म्हणजे काय असतं की मार्केट्समध्ये जेव्हा पण आपल्याला ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म यूज करायचा असतो त्यावेळेस आपल्याला एक डीमॅट अकाउंट्स ओपन करावं लागतं. जसं की आपण बँक अकाउंट्समध्ये जर आपण गेलो, जसं की जर बँकमध्ये काही व्यवहार आपल्याला करायचा जर असेल, जसं की पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा पैसे विड्रॉल करायचे असतील, पैसे डिपॉझिट करायचे असतील, एफ डी करायचे असेल, काही कोणत्याही प्रकारचा व्यवहार जर आपल्याला मार्केट्समध्ये जर करायचा असेल तर सर्वात अगोदर आपल्याला त्या बँकमध्ये आपलं अकाउंट असायला पाहिजे. बँकमध्ये जर आपलं अकाउंट नसेल तर आपण बँकमध्ये हा व्यवहार नाही करू शकणार. सो त्याचप्रमाणे आपलं जर शेअर मार्केटमध्ये जर काही आपला व्यवहार करायचा असेल, पैसे शेअर्स घ्यायचे असतील, विकायचे असतील, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, म्युच्युअल फंड्स करायचं असेल, सो अशा वेळेस आपल्याला डीमॅट अकाउंट्स ओपन करावं लागतं. जर डीमॅट अकाउंट असेल तरच आपण शेअर मार्केटमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो. जसं बँक अकाउंटमध्ये जर आपलं बँक अकाउंट असेल तरच आपण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपला डीमॅट अकाउंट असेल तर आपण शेअर मार्केटमध्ये काहीतरी करू शकतो. क्लिअर इथपर्यंत? यस सर. त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस. सो टेक्निकल ॲनालिसिस काय आहे? काल आपण एक ॲनालिसिस बघितलं, एक बघितलं फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं बघितलं आपण टेक्निकल ॲनालिसिस. सो टेक्निकल ॲनालिसिस काय असतं एक्झॅक्टली? मार्केट्समध्ये दोन प्रकारचे ॲनालिसिस असतात, एक फंडामेंटल ॲनालिसिस आणि एक टेक्निकल ॲनालिसिस. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये ज्यावेळेस आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस आपण फंडामेंटल ॲनालिसिस करतो, आणि ज्यावेळेस आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे त्यावेळेस आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस यूज करावं लागत असतं. सो टेक्निकल ॲनालिसिस मग कशा प्रकारे असतं? काल आपण बघितलं होतं की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपल्याला कंपन्यांच्या कोणत्या कोणत्या गोष्टी बघाव्या लागतात त्यावेळेस आपलं ॲनालिसिस होत असतं, परंतु आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय काय गोष्टी बघाव्या लागतात त्यावेळेस टेक्निकल ॲनालिसिस होत असतं. जस्ट एक्झाम्पल, आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कंपनीची फ्युचर प्लॅनिंग्स बघतो, कंपनीचं प्रोडक्ट्स बघतो, कंपनीची बॅलन्स शीट बघतो, कंपनीचं बॅकग्राऊंड्स बघतो, कंपनीचे फ्युचर प्लॅन्स बघतो, प्रोडक्टची नीड बघतो, येणारी नीड बघतो, या सगळ्या गोष्टी बघतो, न्यूज बघतो, गव्हर्नमेंटचं काय निदर्शन्स आहे त्या गोष्टीमध्ये, हे सगळ्या गोष्टी बघतो आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये. परंतु टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हे काहीच बघण्याची आवश्यकता नसते. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त
चार्टवरती ॲनालिसिस केलं जातं. जो चार्ट आपण बघितला आहे आत्ता, जो चार्ट आपण बघतोय, जसं की हा चार्ट आहे, ठीक आहे. या चार्टवरून जे ॲनालिसिस केलं जातं त्याला टेक्निकल ॲनालिसिस असं बोलतात. सो या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बघितलं जातं की चार्टवरती काय काय आहे. या कॅन्डलस्टिक्स आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स असतात, टूल्स असतात, इंडिकेटर्स असतात, ऑक्सिलेटर्स असतात. या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कोणती कॅन्डलस्टिक्स कशी काम करते, कशाचा काय मूव करतोय आणि इथून आपल्याला काय जज करायचं आहे, मार्केट कसं वरती जाणार कसं समजायचं आहे, काय डिसिजन घ्यायचं असतं आपलं, हे चार्टवरती डिपेंड जे ॲनालिसिस असतं, चार्टची स्टडी करून जे ॲनालिसिस केलं जातं त्याला टेक्निकल ॲनालिसिस असं बोलतात. क्लिअर सर इथपर्यंत? होय. सो काही शॉर्ट फॉर्म्स आहेत, HOS आणि RR. सो HOSचा लॉंग फॉर्म आहे हाय प्रोबॅबिलिटी सिस्टम आणि RRचा आहे रिस्क रिवॉर्ड. सो हाय प्रोबॅबिलिटी सिस्टम म्हणजे काय एक्झॅक्टली? हाय म्हणजे जास्तीत जास्त, प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, ठीक आहे. सो जास्तीत जास्त शक्यता ज्या गोष्टीची आहे त्याला हाय प्रोबॅबिलिटी असं बोलतात. आणि HOS हाय प्रोबॅबिलिटी सिस्टमचा एक शॉर्ट फॉर्म आहे. हे तुम्हाला ॲप्लिकेशन्समध्ये असेल किंवा तुम्हाला स्टडी करत असताना कॉल्समध्ये या फिर तुम्हाला कॉल्समध्ये किंवा बुक्समध्ये किंवा ॲप्लिकेशन्समध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना जर हा शॉर्ट फॉर्म तुम्हाला जर दिसला HOS, सो त्यावेळेस समजून घ्यायचं याचा अर्थ असा होतो की हाय प्रोबॅबिलिटी सिस्टम. जस्ट एक्झाम्पल की जर तुम्हाला न्यूजमध्ये जर असं काही दिसलं की टुडेज HOS रिलायन्स अपसाईड, म्हणजे असं जर काहीतरी सांगत असतील म्हणजे याचा अर्थ काय आहे की रिलायन्स कंपनी आज वरती जाण्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे. सो असं आहे त्याचं मिनिंग्स. म्हणजे HOS वर्ड जर कुठे यूज होत असेल, HOS हा लॉंग फॉर्म जर शॉर्ट फॉर्म जर तुम्हाला कुठे दिसत असेल आणि समोर काही कंपनीचं नाव दिलं असेल किंवा काही प्रोबॅबिलिटी जर दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचं असं सांगण्याचा अर्थ असेल तिथे की हाय प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे ते गोष्ट होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे किंवा न होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. सो HOS हा एक शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म होतो आहे हाय प्रोबॅबिलिटी सिस्टम. त्यानंतर आहे RR रिस्क रिवॉर्ड. सो जे पण आपण काही ट्रेडिंग करत असतो त्याच्यामध्ये रिस्क आणि रिवॉर्ड हे 2 पॉईंट्स असतात. सो मार्केट्समध्ये आपण जेवढी रिस्क घेतोय त्याच्या मिनिमम 2 पट आपली रिवॉर्ड असायला पाहिजे. म्हणजे आपला स्टॉप लॉस जर ₹1 असायला पाहिजे तर टार्गेट आपला ₹2 असायला पाहिजे. सो दिस इज अ रिस्क रिवॉर्ड रेशिओ असतो, बट त्याचा शॉर्ट फॉर्म RR असं दिलेलं आहे. दॅन नेक्स्ट आहे लिव्हरेज अँड नॉन लिव्हरेज. मार्केट्समध्ये लिव्हरेज असणं किंवा नॉन लिव्हरेज असणं किंवा लिमिट्स भेटणं या सगळ्या एकच वर्ड आहेत. मार्जिन असणं, मार्जिन नसणं, हे सगळे एकच वर्ड आहेत. लिव्हरेज, मार्जिन, लिमिट्स. काही काळापूर्वी मार्केट्समध्ये मार्जिनच्या ऐवजी लिमिट्स किंवा लिव्हरेज हे 2 शब्द यूज केले जायचे आणि अगोदर मार्केट्समध्ये खूप जास्त लिव्हरेज दिलं जायचं. म्हणजे काय की तुमच्याकडे जर ₹5,000 असतील तर तुम्ही ₹50,000 पण शेअर्स परचेस करू शकता. मग मार्केट्समध्ये लोक काय विचारायचे अगोदर, ज्यावेळेस डिस्काउंट ब्रोकर्स मार्केटमध्ये नव्हते, ज्यावेळेस सेबीचे जास्त काही नियम्स नव्हते, त्यावेळेस लिव्हरेज आणि लिमिट्स खूप जास्त असायचं. मग लोक विचारायचे की तुमच्या ब्रोकर किती लिव्हरेज देतो किंवा किती टाइम्स लिव्हरेज देतो किंवा किती टाइम्स लिमिट्स देतोय, अशा गोष्टी विचारल्या जायच्या. मग काही बोलायचे की आमचा ब्रोकर 10 टाइम्स लिव्हरेज देतोय, 20 टाइम्स लिव्हरेज देतोय, 20 टाइम्स लिमिट्स देतोय. म्हणजे काय की जर 10 टाइम्स लिव्हरेज किंवा 10 टाइम्स लिमिट जर देत असेल तर मग काय की जर तुमच्याकडे 10,000 असतील तर तुम्ही ₹1,00,000पर्यंतचे शेअर परचेस करू शकता. त्याला बोलतात लिव्हरेज असणं. सो त्यालाच आता मार्जिन देखील बोललं जातं. की आता
जर तुमच्याकडे आता पहिली जी लिव्हरेज होतं किंवा पहिलं जे मार्जिन होतं किंवा पहिलं जे लिमिट्स होतं, जे तिन्ही वेगवेगळे शब्द आहेत परंतु अर्थ एकच आहे जवळपास 99%. सो हे जे पहिलं असायचं खूप जास्त असायचं, त्यामुळे मार्केट्समध्ये फ्रॉड पण व्हायचे किंवा लॉसेस जास्त व्हायचे. लोक लॉसेस बिअर करू शकत नव्हते, खूप जास्त प्रॉब्लेम्स व्हायचे. त्यामुळे सेबीने काय केलं की हे जे लिमिट्स, लिव्हरेज, मार्जिन जे काय आहे ते खूप जास्त कमी केलं. मग आता इक्विटीला इक्विटी इंट्राडे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला 5 टाइम्स मार्जिन दिलं जातं आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये. सगळीकडेच जवळपास 4-5 आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर 95% लिव्हरेज त्याचं कमी केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला 1,00,000 रुपयाची ऑर्डर जर तुम्हाला टाकायची असेल तर जवळपास तुमच्याकडे 75,000 रुपये असायला पाहिजेत. म्हणजे एवढं लिव्हरेज कमी केलेलं आहे, एवढं लिमिट्स कमी केलेलं आहे सेबीने. सेबीचा रूल्स कशासाठी असतो? सगळ्या लोकांसाठी सेम असतो. जसा पोलिसांचा रूल जर आला एकदा सर्वांसाठी पुकारला गेला तर तो 1-2 घरांसाठी नसून पूर्ण सिटीसाठी असतो. त्याचप्रमाणे सेबीचा रूल्स सगळ्या ब्रोकरसाठी, सगळ्या कंपन्यांसाठी, सगळ्या लोकांसाठी असतो. सो आता मार्केट्समध्ये लिव्हरेज आणि नॉन लिव्हरेज, लिव्हरेज म्हणजे काय आहे की आपल्याकडे असलेल्या पैशापेक्षा कितीतरी पट जास्त आपण शेअर्स किंवा ऑर्डर घेऊ शकतो. जस्ट एक्झाम्पल की आता सध्या जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर तुम्ही 50,000 रुपयेपर्यंतचे शेअर्स परचेस करू शकता. यालाच लिव्हरेज किंवा मार्जिन असं बोललं जातं. अँड नॉन लिव्हरेज म्हणजे काय? लिव्हरेज नसणे. क्लिअर सर इथपर्यंत? होय. ओके. त्यानंतर आहे मार्केट ऑर्डर अँड लिमिट ऑर्डर्स. तुम्ही ॲप्लिकेशन्स यूज केलं का सर? केवळ सर तुम्ही ॲप्लिकेशन यूज केलं का? हो सर, यूज केलाय ना सर हां. आपलावाला. सो त्याच्यामध्ये मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर 2 असे ऑप्शन्स येत असतील बघा. हो सर. हां. सो 2 ऑर्डर असतात, एक लिमिट असते आणि एक मार्केट असते. मार्केट म्हणजे काय आणि लिमिट म्हणजे काय? जस्ट एक्झाम्पल समजून घ्या की हा चार्ट आहे. चार्ट तुम्ही बघितला आहे. चार्ट बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटतंय की आता साईडवेज मार्केट आहे आणि सध्या मार्केट चालू आहे 43,904 हे मार्केट चालू आहे सध्या. आणि तुम्हाला असं वाटतंय की जर 43,943 ही जर प्राईस क्रॉस केली तर मार्केट वरती जाऊ शकतं, जर तुम्हाला असं वाटतंय तर. सो जर मार्केट जी पण प्राईस चालू आहे सध्या, म्हणजे सध्या काय चालू आहे मार्केट प्राईस 43,900 प्राईस चालू आहे, तर 43,900 या लेटेस्ट जी पण लाईव्ह प्राईस चालू आहे ना, या लाईव्ह प्राईसला जी या सध्या फ्लक्च्युएट होते त्याच फ्लक्च्युएट होणाऱ्या लाईव्ह प्राईसला जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, त्याच प्राईसला जी पण लाईव्ह प्राईस चालू असेल त्याच प्राईसला जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही तिथं फक्त मार्केट ऑर्डरवरती सिलेक्ट करायचं. तर तुम्हाला काहीच विचारणार नाही, लगेचच्या लगेच तुमची जी पण लाईव्ह प्राईस चालू आहे त्या लाईव्ह प्राईसला लगेचच्या लगेच तुमचं एंट्री होऊन जाते. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटतं की मार्केट सध्या 43,900 चालू आहे, परंतु ज्यावेळेस 43,940 ही प्राईस क्रॉस करेल त्याच वेळेस माझी एंट्री व्हायला पाहिजे, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? बाय करणार. बायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही लिमिट्सवरती क्लिक करणार. लिमिट्सवरती क्लिक केल्यानंतर लिमिटमध्ये तुम्हाला प्राईस टाकावी लागते 43,940. म्हणजे काय की ज्या वेळेस मार्केट वरती जाऊन 43,940 वरती मार्केट जाणार त्यावेळेस तुमची ऑर्डर तिथं एक्झिक्यूट होणार. म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्याच वेळेस त्या प्राईजला क्रॉस केल्याच्या नंतरच तुमचा शेअर्स बाय केला जाणार. सो मार्केट ऑर्डर म्हणजे काय आहे? त्या प्राईजला जी पण लाईव्ह मार्केटमध्ये प्राईस चालू आहे त्याच प्राईजला एंट्री किंवा एक्झिट, बाय करणं किंवा सेल करणं किंवा स्क्वेअर ऑफ करणं जर हवं असेल तर त्याला मार्केट ऑर्डर असं बोलतात. तेव्हा मार्केट ऑर्डर सिलेक्ट करायची असते.
कधी जर आपल्याला जी पण लाईव्ह प्राईस चालू आहे मार्केटमध्ये सध्या जी लाईव्ह फ्लॅक्च्युएट होते त्याच लाईव्ह प्राईसला आपल्याला बाय किंवा सेल, एंट्री किंवा एक्झिट, स्क्वेअर ऑफ जे पण काही करायचं असेल तर तुम्हाला मार्केट ऑर्डर सिलेक्ट करावी लागते. आणि आपल्याला हव्या त्या प्राईजला, जी प्राईजला आपल्याला हवं आहे त्याच प्राईजला आपल्याला बाय किंवा सेल करणं किंवा एंट्री करणं किंवा एक्झिट करणं आपल्याला पाहिजे त्या प्राईजला. मग आता सध्या तर मार्केटचे प्राईस चालू आहे 43,898, परंतु मला बाय कधी करायचं आहे 43,941ला. मग मला पाहिजे ती प्राईस कोणती आहे 43,941. मग ज्या वेळेस 43,941 ही प्राईस क्रॉस करेल त्याच वेळेस माझं बाय केलं जाईल. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हव्या त्या प्राईजला, पाहिजे त्या प्राईजला आपल्याला बाय किंवा सेल करायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला लिमिट ऑर्डर सिलेक्ट करावी लागते. क्लिअर सर? हो सर, क्लिअर. ओके. त्यानंतर आहे इंट्राडे. त्यानंतर आहे इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय की आजच शेअर्स घेणं आणि आजच विकणं, चाहे ती ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा कॅश ट्रेडिंग असेल. तुम्ही आज ऑर्डर घेणं आणि आज सायंकाळच्या अगोदर विकणं, चाहे ती 5 मिनिटात असेल, 10 मिनिटात असेल, 15-20 मिनिटं, 1 तास, 2 तास, 4 तास, 6 तास. पण आज जर घेतली असेल तर आज संध्याकाळच्या अगोदरच, आजच जे ट्रेडिंग केली जाते एकाच दिवसामध्ये बाय सेल जे केलं जातं त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं बोलतात. दुसरी असते स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही आज घेता आणि आजच्या नंतर तुम्ही 2-4 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिन्यापर्यंत तुम्ही ठेवता आणि नंतर ते सेल करतात, त्याला स्विंग ट्रेडिंग असं बोललं जातं. 1-2 दिवसापासून तर 8, 15, 20 1 महिन्यापर्यंत जे काही वेटिंग पिरियड करून तो सेल केला जातो त्याला नंतर स्विंग ट्रेडिंग असं बोलतात. आणि लॉंग टर्म म्हणजे काय की आज जर तुम्ही शेअर्स घेताय तिथं डिलिव्हरी ऑप्शन्स असतं, ते डिलिव्हरी ऑप्शन चूज करायचं असतं तुम्हाला. आज जर तुम्ही ते शेअर्स घेताय तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5, 10, 15, 20, 25, 30, 40 वर्षापर्यंत जे काही ट्रेडिंग केली जाते किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट केलं जातं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट 2, 4, 5, 10, 20 वर्षासाठी, त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असं बोललं जातं. आणि मार्जिन म्हणजे काय आपण बघितलं, लिव्हरेज आणि मार्जिन सेमच आहे. क्लिअर इथपर्यंत? हो सर. ओके. सो मी आता सरांना हिंदीमध्ये सांगतो. मनोज सर, ये जो भी कुछ अभी तक बताया था क्या ये आपको समझ में आया है? हाँ जी सर, थोड़ा थोड़ा आया. ठीक है, चलो ये डीमैट अकाउंट तक आपको एक्सप्लेन किया था मैंने. अभी अपन देख रहे हैं टेक्निकल एनालिसिस. ठीक है. सो मैक्सिमम टाइम्स आप लिख कर लेने की कोशिश कीजिए. आप अगर आप लिख कर लेते हैं सारा ये, हाँ, अगर आप लिख कर लेते हैं तो बाद में आपको स्टडी करने के लिए बहुत आसान जाएगा ये. ठीक है. सो व्हाट इज टेक्निकल एनालिसिस? कल अपन ने 2 एनालिसिस देखे थे, एक फंडामेंटल एनालिसिस देखा था, एक टेक्निकल एनालिसिस देखा था. सो फंडामेंटल एनालिसिस में क्या देखा था हम लोगों ने कि मार्केट के अंदर अगर आपको लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट करना है मार्केट के अंदर, तब आपको करना होता है फंडामेंटल एनालिसिस. एंड फंडामेंटल एनालिसिस जो होता है वो करते वक्त कंपनी के बहुत सारी डिटेल्स निकालनी पड़ती है. लेकिन जब भी आपको इंट्राडे करना है, जब भी आपको इंट्राडे ट्रेडिंग करना है मार्केट्स के अंदर, जब भी आपको इंट्राडे ट्रेडिंग करना है मार्केट्स के अंदर, मतलब आज ही लेना है और आज ही बेचना है, तब किया जाता है टेक्निकल एनालिसिस. सो टेक्निकल एनालिसिस के अंदर क्या आ जाता है, जो भी एनालिसिस सिर्फ और सिर्फ चार्ट के ऊपर डिपेंड रहता है. चार्ट मतलब व्हाट इज चार्ट? जो अपन अभी देख रहे हैं कैंडल स्टिक्स एंड ऐसे पुट रेजिस्टेंस टूल्स एंड ऑक्सीलेटर्स, इंडिकेटर्स, ये जो भी कुछ चीज़ें हैं, टाइम फ्रेम्स वगैरह, जो भी चार्ट के ऊपर डिपेंड है, जो भी चार्ट के ऊपर दिखता है, चार्ट की स्टडी करके जो एनालिसिस किया जाता है उसको टेक्निकल एनालिसिस बोलते हैं. और ये वाला एनालिसिस अपन डीप में लेने वाले. सो इसको टेक्निकल एनालिसिस बोलते हैं. क्या समझ में आया आपको ये? हाँ जी सर. हाँ. सो नेक्स्ट है HOS. एक्चुअली HOS और RR ये दोनों शॉर्ट फॉर्म है. शॉर्ट फॉर्म मतलब क्या होता है, किसी भी चीज़ का अगर कोई लंबा शब्द है
लॉन्ग उसका स्पेलिंग या फिर प्रोनाउंसिएशन अगर लॉन्ग हो जाता है तो वो शॉर्ट में बोलने के लिए उसका कुछ शॉर्ट फॉर्म निकाला जाता है। सो हाई प्रोबेबिलिटी सिस्टम, ये जो बड़ा शब्द है उसका शॉर्ट में बोलने के लिए HOS ये शॉर्ट फॉर्म निकाला गया है। सो मार्केट्स के अंदर जब एप्लीकेशंस हो सकता है या फिर न्यूज़ हो सकती है या फिर बुक्स हो सकता है, किसी भी चीज़ के ऊपर अगर आपको HOS और कुछ सेंटेंस आगे लिखा जाता है तो इसका मतलब ये होता है कि मार्केट्स के अंदर किसी न किसी चीज़ की हाई प्रोबेबिलिटी बताई जा रही है। सो हाई प्रोबेबिलिटी मतलब क्या होता है? हाई मतलब ज़्यादा से ज़्यादा और प्रोबेबिलिटी मतलब होता है शक्यता। सो ज़्यादा से ज़्यादा अगर किसी चीज़ की संभावना है तो इसको हाई प्रोबेबिलिटी बोलते हैं। सो हाई प्रोबेबिलिटी सिस्टम का शॉर्ट फॉर्म HOS बताया है। और सेकंड है RR, मतलब रिस्क रिवार्ड होता है। जब भी अपन मार्केट के अंदर ट्रेडिंग करते तो ट्रेडिंग में आपको रिस्क रिवार्ड मेंटेन करना पड़ता है। मतलब अगर आपका स्टॉप लॉस 1 रुपए का है तो आपका टारगेट मिनिमम 2 रुपए का होना चाहिए। मतलब जितनी आप रिस्क लेने की कोशिश कर रहे हैं शायद उसका रिवार्ड उससे 2 गुना मिनिमम ज़्यादा होना चाहिए। जस्ट एग्जांपल कि अगर आप यहाँ पे आपका टाइम देके समझ लो, अगर आपने आपको 10, 15, 20 हज़ार रुपये फीस देकर अगर आप रिस्क ले रहे सीखने की, तो इसका रिवार्ड क्या होना चाहिए? रिवार्ड होना चाहिए कि अगर आप यहाँ पे 20,000 रुपये लगा रहे हैं सिर्फ सीखने के लिए तो रिवार्ड मिनिमम 50,000 का तो होना ही चाहिए। मतलब जो भी कुछ भी करने का रिस्क अपन लेने की कोशिश कर रहे हैं उसका रिवार्ड मिनिमम 2 गुना होना चाहिए, 3 गुना होना चाहिए, 4 गुना होना चाहिए। सो रिस्क रिवार्ड का शॉर्ट फॉर्म RR किया गया है। क्या ये समझ में आया सर आपको? हाँ जी सर। ओके। सो नेक्स्ट है लीवरेज। देखो लीवरेज एंड मार्जिन दो एक ही शब्द है, सॉरी दो अलग अलग शब्द है, लेकिन कंसेप्ट 99% सेम है, लीवरेज एंड मार्जिन। सो व्हाट इज लीवरेज एंड मार्जिन? कि मार्केट्स के अंदर समझ लो अगर आपके पास सिर्फ 10,000 रुपये ट्रेडिंग करने के लिए, लेकिन ये मार्जिन या लीवरेज जो ब्रोकर है ये ब्रोकर अपन को लीवरेज या मार्जिन 5 टाइम तक देता है। 5 टाइम, अगर आप इंट्राडे कैश में ट्रेडिंग कर रहे हैं तो 5 टाइम तक आपको लीवरेज या मार्जिन देता है। सो 5 टाइम मतलब क्या होता है? अगर आपके पास 10,000 रुपये ट्रेडिंग करने के लिए है तो आप 50,000 रुपये तक का माल ले सकते हैं और बेच सकते हैं। मतलब 50,000 रुपये तक के शेयर्स आप खरीदी या फिर बेच सकते हैं। तो इसको बोलते हैं लीवरेज एंड मार्जिन। समझ में आया आपको ये? हाँ जी सर। ओके। और नेक्स्ट है नॉन लीवरेज। नॉन लीवरेज म्हणजे क्या? सो अगर जो लीवरेज था अपना, यही लीवरेज अगर नहीं होता तो उसको नॉन लीवरेज बोलते हैं। जो लीवरेज कंसेप्ट आपको मैंने समझाया है, अगर वो लीवरेज नहीं देता है कोई ब्रोकर तो फिर नॉन लीवरेज उसको बोला जाता है। फिर नेक्स्ट है मार्केट ऑर्डर और लिमिट ऑर्डर। जो भी अपना एप्लीकेशन से उस एप्लीकेशंस के अंदर आपने ट्रेडिंग करने की कोशिश की है क्या सर अभी तक? मनोज सर, आवाज आ रही है मेरी? हाँ जी सर। हाँ जी। हाँ, ये जो एप्लीकेशन है अपना, उस एप्लीकेशंस के अंदर ट्रेडिंग करने की कोशिश की है क्या आपने अभी तक? सर एक बार की है बस। एक बार की है, ठीक है। तो ये जब करेंगे आप तो आपको समझ में आएगी ये सारी चीज़ें। तो उसके अंदर 2 चीज़ें होती है। जब भी आपको ये शेयर्स बाय या सेल करने के लिए चले जाते हैं तो इसके अंदर आपको 2 ऑप्शन दिए जाते हैं। पहला ऑप्शन होता है मार्केट ऑर्डर, दूसरा होता है लिमिट ऑर्डर। सो मार्केट ऑर्डर लिमिट ऑर्डर क्या होता है, दोनों में क्या डिफरेंस है? जब भी आप शेयर परचेस करने के लिए जाते हैं तो आपके पास 2 ऑप्शन होते हैं, मार्केट ऑर्डर और लिमिट ऑर्डर। तो मार्केट ऑर्डर क्या होता है? मार्केट के अंदर जैसे कि देखिए चार्ट है, कोई भी चार्ट अपन लेने की कोशिश करें, समझ लीजिए आपने रिलायंस दिया, रिलायंस
आपको शेयर्स अगर परचेस करना है तो रिलायंस का चार्ट अपने ओपन कर लिया आपने, और रिलायंस का चार्ट ओपन करने के बाद अगर आपको ऐसा लगता है कि रिलायंस ऊपर जाने की कोशिश कर रहा है, मतलब रिलायंस अगर मार्केट ऊपर जाता है तो फिर मुझे एंट्री करना चाहिए, और आपने बाय के बटन के ऊपर क्लिक कर दिया। बाय बटन के ऊपर क्लिक करने के बाद वहाँ पे दोनों ऑप्शन आ जाते हैं, आपको सीधा सबसे ऊपर ऑप्शन आ जाता है कि प्राइस डालो या क्वांटिटी डालो। क्वांटिटी मतलब कितने शेयर परचेस करना चाहते हो आपको डालना पड़ता है। नीचे ऑप्शन आ जाता है कि आप इंट्राडे करना चाहते हैं या डिलीवरी करना चाहते हैं, फिर इंट्राडे के ऊपर क्लिक करना होता है। उसके बाद ऑप्शन आ जाता है मार्केट प्राइस पर करना चाहते हैं या फिर लिमिट प्राइस में करना चाहते हैं, ठीक है। सो मार्केट ऑर्डर एंड लिमिट ऑर्डर के ऊपर वहाँ पे क्या ऑप्शन आता है, मार्केट प्राइस में करना चाहते हैं या लिमिट प्राइस करना चाहते हैं। सो मार्केट प्राइस क्या होता है समझ लीजिए, अभी प्राइस फ्लक्चुएट कौन सी हो रही है, अभी जो भी कुछ प्राइस चल रही है अभी मार्केट्स के अंदर 2547, 2547, ये अभी करंट प्राइस चल रही है, किसकी, शेयर की करंट प्राइस चल रही है। तो आपको ऐसा लगता है कि जो भी प्राइस चल रही है अभी, करंट प्राइस जो फ्लक्चुएट होने की कोशिश करे, जो फ्लक्चुएट हो रही है अभी, ठीक है, 25, 47.10, 24, 27, जो भी कुछ फ्लक्चुएट हो रही है, जो भी कुछ लाइव प्राइस है मार्केट्स के अंदर, उसी लाइव प्राइस को आप बाय अगर करना चाहते हैं, बाय अगर करना चाहते हैं आप उसी लाइव प्राइस को अगर आप बाय करना चाहते हैं या फिर सेल करना चाहते हैं या फिर एग्जिट करना चाहते हैं या फिर एंट्री लेना चाहते हैं, कुछ भी जो भी लाइव प्राइस चल रही है उसी लाइव प्राइस को अगर आपको एंट्री एग्जिट जो भी कुछ करना है, स्क्वायर ऑफ करना है, जो भी कुछ करना है, ये अगर आप करना चाहते हैं तो आपको मार्केट ऑर्डर, जो मार्केट प्राइस होती है वो मार्केट ऑर्डर के ऊपर सिर्फ आपको क्लिक करना होता है। तो आपका जो भी कुछ प्राइस चल रहा है मार्केट के अंदर लाइव वाली, उसके ऊपर आप एंट्री एग्जिट जो भी कुछ आप करना चाहते हैं वो सब हो जाएगा। लेकिन अगर आपको ऐसा लगता है कि मार्केट्स की अभी जो फ्लक्चुएट होने वाली जो प्राइस है 25 मतलब 2548, ये अभी फ्लक्चुएट होने वाली प्राइस है। अभी जो प्राइस अभी चल रही है मार्केट की, मतलब शेयर्स चल रहा है आपका 2550 रुपीज़, ये अभी मार्केट की प्राइस चल रही है अभी फिलहाल, ठीक है। और आपको ऐसा लगता है कि अगर ये मतलब 2555 अगर ये क्रॉस करता है ऊपर, तभी मैं एंट्री ले लूँगा, तभी मेरा बाय होना चाहिए। तो फिर जब भी आप बाय करने की कोशिश करते हैं, जब भी आप बाय करने के लिए जाते हैं, क्वांटिटी डालना होता है आपको, लिमिट के बटन के ऊपर क्लिक करना होता है, और लिमिट डालने के बाद वहाँ पे आपको प्राइस डालने के लिए ऊपर आपको एक स्क्वायर देते हैं, वहाँ पे एक जगह दी जाती है आपको, उस जगह के अंदर आपको बताया जाता है अगर आप लिमिट के ऊपर क्लिक करते हैं तो जो भी प्राइस आप डालना चाहते हो वो प्राइस आप डाल दीजिए। तो आपने वहाँ पे डाल दिया कि 2555 ये प्राइस डाल दी। अब ये लाइव मार्केट में प्राइस चल रही है 2548, तो जब मार्केट 2555 ये प्राइस के ऊपर चला जाएगा तभी आपका प्राइस, तभी आपका शेयर्स, तभी आपके ऑर्डर एग्जीक्यूट हो जाएंगे, तभी आप मार्केट के अंदर एंट्री ले पाएंगे। तब तक आपकी ऑर्डर पेंडिंग में पड़ती रहेंगी। तो बताने का मतलब यही है, अगर जो भी मार्केट के अंदर लाइव प्राइस चल रही है उसी लाइव प्राइस के अंदर आप बाय सेल या कुछ भी करना चाहती है आप, तो आपको मार्केट ऑर्डर सेलेक्ट करना है, और जिस ही प्राइस को, किसी भी जो आप चाहते हो, जो आप चाहते हो आपके मन के हिसाब से, जिस प्राइस के ऊपर आप बाय या सेल करना चाहती है, तो आपको लिमिट ऑर्डर सेलेक्ट करना पड़ेगा। क्या आपको ये बात समझ में आ गई सर? ओके सर। ओके। उसके बाद है इंट्राडे। सो व्हाट इज इंट्राडे? इंट्राडे क्या होता है? मार्केट में ट्रेडिंग करने के 2-3 टाइप्स है। इंट्राडे मतलब आज अगर आप ऑर्डर के अंदर एंट्री लेते तो आज शाम तक ही आप एग्जीक्यूट करते हैं। अगर सुबह आप एंट्री ले लेते हैं, सुबह आप एंट्री ले लेते हैं, तो आज शाम मार्केट बंद होने से पहले, मतलब 9:15 से 3:15 के अंदर अगर आप शेयर लेकर अगर बेचते हो, अगर शेयर मार्केट हो तो 9:15 से 3:15 तक, अगर आप करेंसी मार्केट के अंदर करें इंडियन करेंसी,
सो 9:15 से 5 बजे तक। और अगर इंडियन कमोडिटी मार्केट अगर आप कर रहे तो फिर सुबह 9 बजे से रात के 12 बजे तक। सो ये वाला जो टाइम है, इसी के अंदर अगर आप एंट्री और एग्जिट, बाय और सेल दोनों भी अगर कर लेते हैं, आज खरीद कर आज ही अगर आप बेच देते हैं, एक ही दिन के अंदर जो ट्रेडिंग की जाती है उसको इंट्राडे ट्रेडिंग बोला जाता है। दूसरा होता है स्विंग ट्रेडिंग। आज लेकर 2 दिन, 4 दिन, 5 दिन, 10 दिन, 15, 20 दिन, महीने तक अगर आप उसको वेट करते, होल्डिंग करते और फिर आप उसको बेच देते, तो फिर उसको स्विंग ट्रेडिंग किया जाता है, बोला जाता है। और दूसरा और लास्ट होता है लॉन्ग टर्म। ये लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट की जाती है। मतलब अगर आप एक बार परचेस कर लेते हो एप्लीकेशंस के अंदर, अगर आपको लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट कर दिए तो एप्लीकेशंस के अंदर जाकर आपको डिलीवरी को आपको सेलेक्ट करना पड़ता है। अगर आपको इंट्राडे ट्रेडिंग करनी है तो वहाँ पे आपको एक तो ब्रैकेट ऑर्डर या फिर वहाँ पे आपको इंट्राडे इसको चूज़ करना पड़ता है। जब भी आपको लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट करनी तो आपको डिलीवरी ऑप्शन को चूज़ करना पड़ता है। सो जब भी अगर आप यहाँ पे इन्वेस्टमेंट करते 4, 5, 10, 20 साल तक इसको मतलब इन्वेस्टमेंट करके रख देते हैं तो उसको लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट बोला जाता है। सो क्या यहाँ तक आपको समझ में आ गया? ओके सर। क्लियर? क्लियर सर। ठीक है। सो नेक्स्ट है अपना स्क्वेअर ऑफ, रैली, क्रैश। ये बहुत कुछ बचे आहे अभी तक। केऊर सर आहेत का मीटिंगमध्ये? सर बाकीचं उद्या घेऊन आपण. चालते, ओके, काही प्रॉब्लेम नाही। सो आज इथं थांबतोय आपण आणि बाकीचा जो सिलेबस आहे आपण उद्या कवर करूया। जो चॅप्टर आहे आपला उद्या कवर करूया। आणि हे जे पण काही शिकलाय तुम्ही त्यांची नोट्स काढा, ते पूर्ण स्टडी करा, ते पूर्ण मुखपाठ करा। जर तुम्ही मुखपाठ जर करतायत ह्या सगळ्या गोष्टी ज्या पण मी आत्तापर्यंत शिकवल्या आता, तर स्टॉक मार्केटमध्ये एक एक गोष्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल तुम्हाला। ही जर गोष्टी पूर्ण पाठ केल्या तुम्ही लिहून, तर पुन्हा पाठीमागे स्टॉक मार्केटमध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी वळून बघण्याची आवश्यकता पडणार नाही आहे तुम्हाला लोकांना। म्हणून जी पण गोष्ट मी शिकवतोय ती प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन समजून घेऊन जर तुम्ही लिहून घेताय आणि ती पाठ जर करताय मार्केट्समध्ये, असं लास्ट डेपर्यंत जर करताय, तर मार्केट्समध्ये बेसिक गोष्टी तुमचा फाउंडेशन्स लेवल जे असते, जे बिल्डिंगचं जे फाउंडेशन असतं खालचं, ते परिपक्व होतं आणि नंतर किती पण फ्लोर्स चढवले जातात, त्याचप्रमाणे जर तुमचं फाउंडेशन जर एकदा परिपक्व झालं आहे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या 15 दिवसामध्ये, तर मार्केटमध्ये तुम्ही एवढे कॅपेबल बनता की स्वतःच तुमच्या स्ट्रॅटर्जी तुम्ही निर्माण करू शकता आणि स्वतःचं ट्रेडिंग डेव्हलप करू शकता। त्यासाठी तुम्हाला स्टडी करना ज़रूरी है। मनोज सर, ये जो भी कुछ मैं सिखा रहा हूँ आपको, ये आपको पूरा स्टडी करना है, आपको लिखना है, पूरा आपको याद करना है। वो आपको शायद आप उसको रट्टा भी मार सकते हैं, जो भी अब तक मैंने सिखाया उसको प्रैक्टिस करनी है। और आने वाले 15 दिन तक अपन कुछ बैक टेस्टिंग भी करेंगे, कुछ टेक्निकल एनालिसिस सीखने वाले, फिर आपको लाइव ट्रेडिंग करके देखनी है अभी एप्लीकेशंस के अंदर, तभी उसका यूज़ हो सकता है, अदरवाइज नहीं हो सकता है। ठीक है? ओके सर। तो आप दोनों भी अभी एप्लीकेशंस के अंदर फंड ट्रांसफ़र कीजिए। ये चैप्टर ख़त्म होने के बाद अपन एक बार एप्लीकेशंस कैसे यूज़ करना है उसकी ट्रेनिंग ले लेंगे, और फिर हम डेली के डेली ये भी करेंगे, क्या बोलते हैं उसको, ट्रेडिंग भी करेंगे मार्केट्स के अंदर। मैं आपको सिखाऊंगा अभी चार्ट के ऊपर, अभी एंट्री कैसे लेनी है, एग्जिट कैसे लेनी है, और फिर हम सिलेबस भी आगे आगे लेके जाएंगे। ओके? ओके। समझ में आया अभी तक आपको? ठीक है, फिर आज थांबूया सर आपण इथे।